मंडळी, विठुरायाच्या आषाढी एकादशीची वारी सुरू आहे। या वारीमध्ये एक चोपदार असतो। आता तुम्ही म्हणाल चोपदार म्हणजे काय? तर वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणजे सेवक। या सेवकाचं काम काय असतं? तर रिंगण सोहळ्याचं, पालखी सोहळ्याचं योग्य नियोजन करणं किंवा ठेवणं। या पगारी एका चोपदाराने अगदी नीच कृत्य केलं आहे। आपल्या आईच्या वयाची माय माऊली डोक्यावर वृंदावन घेऊन मध्ये आली आणि हा सरळ तिच्या मागून धावत आला आणि त्या माऊलीला डोक्यावरील वृंदावनासह खाली ढकलून दिली। वरून हा चोपदार त्या माऊलीवरती आवाज चढून बोलतो की तुला मध्ये यायला सांगितलं नव्हतं ना, तू मध्ये का आली? ही माय माऊली मध्ये आली म्हणून असं मागून येऊन धक्का द्यायचा का? आधीच डोक्यावरती एवढं जड वृंदावन आणि मागून धक्का द्यायचा, मान मोडली असती, चमकली असती तर या चोपदारानं भरून दिली असती का? आता या माऊलीच्या ऐवजी जर कोणती राजकारणी व्यक्ती असती तर या चोपदारानं असंच तिला ढकलून दिलं असतं का? या चोपदाराने त्या राजकारण्यांना वाकून झुकून सलाम केला असता। माणसातील देव जर तुम्ही शोधू शकत नसाल तर तुमच्या भक्तीचा, त्या चोपदाराच्या सेवेचा काय उपयोग? माझी पंढरपूर मंदिर समितीला आणि तेथील स्थानिक प्रशासनाला विनंती आहे की या चोपदाराला तत्काळ पदावरून निलंबित करावं, कारण असा चोपदार संपूर्ण वारी आणि वारकरी संप्रदायासाठी कलंक आहे।